केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. ज्या नावाची चर्चा गेले काही महिने शांत होती, ते नाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. ते नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. पण या सन्मानावरून शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपमध्ये आता जोरदार कलगीतुरा रंगला आहे. काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. पद्म पुरस्कारांची घोषणा होताच शिवसेना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून भाजपवर तोफ डागली. राऊतांनी केवळ टीकाच केली नाही, तर थेट भाजपच्या ध्येय धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान केला, त्यांनाच केंद्र सरकार पद्मभूषण देऊन गौरवत आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते. छान. राऊतांच्या या टीकेमागे केवळ महापुरुषांचा अपमान हाच मुद्दा नाही, तर त्यांनी याला लोकशाहीच्या हत्येचं बक्षीस असंही संबोधले आहे. त्यांच्या मते महाविकास आघाडी सरकार कोसळणे आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत येणे या संपूर्ण प्रक्रियेत कोश्यारींची भूमिका ही संविधानाची पायमल्ली करणारी होती आणि म्हणूनच त्यांना सन्मान दिला गेला आहे. हा वाद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागणार आहे. 2019 ते 2023 या काळात भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. हा काळ राज्याच्या इतिहासातील सर्वात वादळी राजकीय काळ ठरला. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी असो किंवा महाविकास आघाडीच्या 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल रोखून धरणे असो, कोश्यारी नेहमीच सक्रिय राहिले. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श असे म्हटले होते, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाबाबतचे विधान आणि गुजराती राजस्थानी गेले तर मुंबईत पैसे उरणार नाहीत, हे त्यांचे विधान, यांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. दुसरीकडे भाजप नेत्यांनी या पुरस्काराचे समर्थन केले आहे. कोश्यारींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि 2 राज्यांचे राज्यपाल म्हणून दिलेले योगदान मोठे असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. राऊतांची टीका ही केवळ राजकीय द्वेषातून केली जात असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. या वर्षाच्या यादीत केवळ कोश्यारींचाच नाही, तर धर्मेंद्र, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर अनेक दिग्गजांचा समावेश आहे. मात्र महाराष्ट्रासाठी पद्मभूषण हा मुद्दा अस्मितेचा आणि संघर्षाचा बनला आहे. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडणार आहे. पण दिल्लीतील या सोहळ्याचे पडसाद आता गल्लीतील उमटताना दिसत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका आणि महाराष्ट्राची अस्मिता या मुद्द्यावरून ठाकरे गट या वादाला अधिक धार देण्याची शक्यता आहे. एका बाजूला कोश्यारींच्या राजकीय प्रवासाचा गौरव आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या भावनांचा प्रश्न. हा वाद इथेच थांबणार की आणखी चिघळणार, हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? माजी राज्यपालांना दिलेला हा सन्मान योग्य आहे की यामागे खरोखरच राजकीय गणिते आहेत? आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.